श्रीराम जय जय राम. साधनांनी जे साधत नाही ते संत सहवासाने साधते. अवतारी संत आणि इतर संत यांच्यामध्ये फरक असतो. अवतारी संत हे ज्ञानेश्वर महाराजांसारखे किंवा समर्थांसारखे असतात. ते आपण होऊन येतात आणि आपले काम झाले की जातात, मग ते राहत नाहीत. संतांनी जगातली राज्य मिळवली नाहीत, पण त्यांनी स्वतःवर राज्य केले. चमत्कार करणे हे संत लक्षण नव्हे. चमत्कार सहजगत्या होतील तर होत. चमत्कार दाखवावा म्हणून संत चमत्कार करीत नाहीत. संतांची निंदा किंवा अपमान करू नये. त्यांची परीक्षाही पाहू नये. कोणाचेही वाईट चिंतू नये. दुसऱ्याचे हित करावे, हितच चिंतावे. उत्तम हित नामा वाचून अन्य कशातही नाही. म्हणून अखंड भगवन नाम जपणे ही संत संगतच आहे. सद्विचार ही एक संत संगतच आहे. ध्यान, स्मरण, मनन आणि सद्ग्रंथ वाचन यामुळे संतांची गाठ पडून त्यांच्याशी समागम होणे शक्य होईल. संत समागमात राहून विषय मागणे हे समागमाचे रहस्य नाही. एकुलत्या एका मुलाने अफूच्या गोळीसाठी हट्ट धरला तर आई त्याला ती गोळी देईल का? जर तिने ती दिली तर ती खरी आईच नव्हे. त्याप्रमाणे जो विषयाचे प्रेम देईल तो खरा संत नव्हे. संताला विषयाचे प्रेम असत नाही. इतकेच नव्हे तर त्याचा माणूस विषयात राहिला तर त्याच्या हृदयाला पीळ पडतो. कुत्रा हाड चघळीत असताना आपल्याच तोंडातले रक्त पिऊन ते त्या हाडातून येते आहे असे समजतो आणि शेवटी त्यातच मरतो. हे पाहून जितके वाईट वाटेल त्याच्या 10 पट नव्हे, अनेक पट आपण विषयमग्न असलेले पाहून संतांना वाईट वाटते. संतांनी खरे भगवंताला जाणले. जिज्ञासू शिष्य भेटला तर संताला आपले स्वतःचे सार्थक झाले असे वाटते. साधनांनी जे साधत नाही ते संताच्या सहवासात राहिल्याने साधते. मनुष्य जितका निस्वार्थी त्याची भाषा व्यापक असते. तुमच्या आमच्या घरातले लोक सुद्धा आपले ऐकत नाहीत, पण संतांची वाणी सर्व जगावर परिणाम करते, कारण ती सर्व व्यापक असते. ती अत्यंत तळमळीची असते. याच अर्थाने श्रुती सनातन आहे. जगाचे कल्याण व्हावे म्हणून ऋषी बोलले, म्हणून त्या वाणीने जगाचे कल्याण व्हायचेच. आणि जगाचे कल्याण व्हावे असे वाटते तोपर्यंत ती वाणी राहायचीच. आहे त्यात समाधान मानणे. कोणाचाही द्वेष मत्सर न करणे. सर्व भगवत रूप मानणे. निरभिमान राहणे. सदोदित भगवन नामस्मरण करणे आणि संत, सज्जन, सद्गुरू यांच्याविषयी पूज्य भाव ठेवणे या गोष्टी आचरणात आणणे हाच परमार्थ. यात कोणती गोष्ट अवघड किंवा खर्चाची आहे? आम्ही निश्चयाने ती करीतच नाही, म्हणून समाधान येत नाही. या गोष्टींप्रमाणे आचरण ठेवले तर समाधान येईलच. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी. प्रपंचात कसे वागावे हे संत शिकवितात आणि वागून दाखवितात. श्रीराम समर्थ. दासबोध. समास 8 दशक 15. विषय इंद्रिय संयम आणि मनावर नियंत्रण. 1. इंद्रिय म्हणजे काय? इंद्रिय म्हणजे डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा हे सर्व बाह्य जगाशी आपल्याला जोडतात. 2. इंद्रियांचे स्वरूप. इंद्रिये सतत बाहेर धावतात. सुंदर दृश्य पाहण्याची इच्छा, गोड ऐकण्याची इच्छा,
चविष्ट खाण्याची इच्छा. ही इच्छा नैसर्गिक आहे, पण त्यावर नियंत्रण नसल्यास समस्या निर्माण होते. 3. एक उदाहरण. एक घोडा आहे. जर त्याला लगाम नसेल तर तो कुठेही धावेल, पण लगाम असेल तर तो योग्य मार्गाने जाईल. तसेच इंद्रियांना संयमाची गरज असते. 4. मन आणि इंद्रिये. मन इंद्रियांना चालवते. मन जिथे जाईल तिथे इंद्रिये जातात. म्हणून मनावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. 5. इंद्रिय संयम नसल्याचे परिणाम. व्यसन लागते, वेळ वाया जातो, मन अस्थिर होते, आरोग्य बिघडते. 6. संयम कसा आणावा? समर्थ सांगतात, मर्यादा ठेवा, अनावश्यक गोष्टी टाळा, चांगल्या सवयी लावा, आत्मचिंतन करा. 7. साधना आणि संयम. ध्यान, नामस्मरण या गोष्टींमुळे मन स्थिर होते आणि इंद्रिय संयम वाढतो. 8. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी यांनी इंद्रियांवर पूर्ण नियंत्रण ठेवले होते. त्यांचे मन अत्यंत स्थिर होते. 9. एक साधा दृष्टांत. नदीला किनारे असतात म्हणून ती योग्य दिशेने वाहते. किनारे नसतील तर पूर येतो. तसेच संयम नसल्यास जीवन बिघडते. 10. अंतिम सार. समास 8 दशक 15 आपल्याला सांगते, इंद्रियांवर नियंत्रण ठेवा, मन स्थिर ठेवा, मर्यादा पाळा आणि संयमित जीवन जगा. असे जीवन जगणारा मनुष्य शांत, स्थिर आणि आनंदी राहतो. श्रीराम समर्थ. दासबोध. समास 8 दशक 16. विषय मनःशुद्धी. मनाची पवित्रता आणि अंतःकरण शुद्ध करण्याचा मार्ग. 1. मनःशुद्धी म्हणजे काय? मनःशुद्धी म्हणजे मनातील वाईट विचार दूर करणे, राग, द्वेष, मत्सर कमी करणे, अंतःकरण पवित्र ठेवणे. समर्थ सांगतात, मन शुद्ध असेल तरच जीवन शुद्ध होते. 2. मन अशुद्ध का होते? मन अशुद्ध होण्याची कारणे. वाईट संगत, नकारात्मक विचार, लोभ, राग, मत्सर, चुकीच्या सवयी. 3. एक उदाहरण. एक स्वच्छ भांडे घ्या. जर त्यात रोज थोडे घाण टाकली तर ते पूर्णपणे अशुद्ध होते. तसेच मनात वाईट विचार साठले तर मन अशुद्ध होते. 4. मनःशुद्धी का आवश्यक? मन शुद्ध नसेल तर शांतता मिळत नाही, योग्य निर्णय घेता येत नाही, साधना सफल होत नाही. 5. मन शुद्ध कसे करावे? समर्थ सांगतात, चांगले विचार ठेवा, वाईट संगती टाळा, कृतज्ञता ठेवा, क्षमा करा. 6. साधना आणि मनःशुद्धी. नामस्मरण, ध्यान, प्रार्थना, आत्मचिंतन या गोष्टींमुळे मन हळूहळू शुद्ध होते. 7. सत्संगाचे महत्त्व. सज्जनांच्या सहवासात चांगले विचार येतात, मन शांत होते, प्रेरणा मिळते. 8. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी यांचे मन अत्यंत शुद्ध होते, म्हणून त्यांचे जीवन शांत आणि प्रभावी होते. 9. एक साधा दृष्टांत. आरसा स्वच्छ असेल तर त्यात प्रतिमा स्पष्ट दिसते. तसेच मन शुद्ध असेल तर सत्य स्पष्ट दिसते. 10. अंतिम सार. समास 8 दशक 16 आपल्याला सांगते, मन शुद्ध ठेवा, वाईट विचार टाळा, साधना करा आणि अंतःकरण पवित्र ठेवा. असे जीवन जगणारा मनुष्य शांत, स्थिर आणि आनंदी होतो. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती.
श्रीराम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.